नमस्कार मित्रांनो, भाजपच्या 5 नेत्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवणार आहे। चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते 5 नेते। चंद्रकांत पाटील दादा यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळले असून कोथरूड मतदारसंघातून 1,12,000हून अधिक मताने विजयी झाले आहे। ते सध्या वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आपले स्थान कायम ठेवू शकतात। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भात 7व्यांदा विजय मिळवून नवा विक्रम केला। ते सध्या राज्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहिती दिली असून ते वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहू शकतात। त्यानंतर गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे। यांनी अनेक गावांच्या विकासासाठी मोठी कामे केली आहेत। ते पुन्हा भाजपचा चेहरा बनू शकतात। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री पदाचा कार्यभार चोखपणे सांभाळला आहे। त्यांचा भाजपच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे। ते पुन्हा भाजपचा चेहरा बनू शकतात। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज हाताळले आहे। तसेच त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोठे काम केले आहे। त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।